हॅलो फ्रेंड्स, 2 दिवसापूर्वी मी झेप्टोवरून फ्रूट्स ऑर्डर केले होते. फक्त 200 रुपयामध्ये एक वॉटरमेलन, 2 ॲपल आलेले आहेत आणि क्वालिटी एक नंबर भंगार क्वालिटी मिळाली मला. आणि आपण ऑनलाईन घेतल्यावर जसं आहे तसं ॲक्सेप्ट करतो, पण नंतर ते माझ्यावर चिडले, तू का ऑनलाईन फ्रूट्स घेतले. मग ते मला घेऊन आले इथं लोकल मार्केटमध्ये. इथून आम्ही फ्रूट्स घेतलेत. 200 रुपयामध्ये मला 200 रुपयामध्ये 2 वॉटरमेलन, त्याची पण साईज पहा इतकी मोठी आहे. 1 किलो ग्रेप्स मिळाले आणि ते पण मी तिथं त्यांना म्हणते कट करून दाखवा रेड आहेत का नाही आतून. आणि ऑनलाईन मी काय चेक केलं, काहीच नाही. आणि परत तिथे पुढे आल्यावर असं लोकल मार्केटमध्येच भरपूर असे टॉयजचे दुकान होते, ग्लासचे दुकान होते, काचेचे सामान होते तिथं भरपूर. आणि सगळं काही खूप स्वस्त मिळालं. त्याच्यामुळे कधी कधी लोकल मार्केटला पण व्हिजिट करा. जास्त करून आपण ऑनलाईन शॉपिंगला खूप प्रिपेअर करायला लागले ऑनलाईन शॉपिंगमध्ये कधी कधी आपल्याला कॉस्टली काही गोष्टी मिळतात. आणि हे ग्लास पहा, मला फक्त 100 रुपयाचे 5 मिळाले, हे 100चे 6 मिळाले. क्वालिटी पण खूप छान होती. आणि जे बाउल आहे, जे मी मार्केटमध्ये पाहिले, डीमार्टमध्ये म्हणा किंवा कुठेही ऑनलाईन पाहिले, 120 रुपयाला एक होतं आणि इथे मला फक्त 50 रुपयाला प्रत्येकी बाउल मिळालं. खूप सुंदर क्वालिटी होती सगळ्या गोष्टीची. त्याच्यामुळे कधी कधी लोकल मार्केटला पण व्हिजिट करत जा. आणि हे पुण्यातली मेट्रो. चला बाय, टेक केअर.